नमस्कार, नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आणली आहेत द्राक्षे, काळी द्राक्ष आणि हिरवी द्राक्ष. आता द्राक्षाचा सीझन चालू आहे. या द्राक्षाचे खूप सारे आरोग्यदायी फायदे असतात. द्राक्ष मला तर असंच खायला आवडतात, पण द्राक्षाची शिकंजी पण खूप छान लागते. तर आता द्राक्षाची शिकंजी बनवताना मी तुम्हाला काळ्या द्राक्षाचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहे. काळी द्राक्षे हे हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांचा धोका कमी करणारे असतात. काळ्या द्राक्षांमध्ये खूप सारं अँटीऑक्सिडंट असतं, फायबर असतं, जीवनसत्व असतात आणि काळ्या द्राक्षामुळे रक्ताभिसरण पण सुधारते. असे काळ्या द्राक्षांचे खूप सारे फायदे आहेत. तर काळ्या द्राक्षांचे एक आरोग्यदायी फायदे मी तुम्हाला सांगतेच. तर ही द्राक्षे जेव्हा आपण बाजारातून आणतो तर तेव्हा ती स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची 5 मिनिटासाठी आणि नंतर 5 मिनिटानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा. ही द्राक्षे जरा थंड असली तर अजूनच छान लागतात. टीव्ही बघताना, मूवी बघताना जेव्हा आपण पॉपकॉर्न खातो त्याऐवजी द्राक्ष, थंड द्राक्ष थोडंसं मीठ टाकून खाल्ली तर एकदम छान आणि टेस्टी लागतात आणि त्याचे आरोग्यदायी फायदेही आपल्याला मिळतात. तर आता शिकंजी बनवण्यासाठी मी घेतले ब्लॅक ग्रेप्स. हे काळी द्राक्ष स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यात. द्राक्ष एकदम छान छान मोठे मोठे आहेत. नंतर 1 बाउल मी बर्फ घेतलेला आहे. नंतर सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि जिरा पावडर घेतलेला आहे. आता द्राक्ष मी मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकते. नंतर टाकते आईस क्यूब, नंतर जिरा पावडर आणि थोडंसं सेंधव मीठ आणि 1 ग्लास पाणी. आता ग्राइंड करून झालेलं आहे. लिंबू टाकायचं विसरली तर ते पण आता मी टाकते आणि पुन्हा थोडंसं ग्राइंड करून घेते. आणि आता ही जे ग्राइंड करून घेतलेलं आहे ते मी गाळून घेते. कोल्ड प्रेस मिक्सर ग्राइंडर पण असतो, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण ग्रेप्स वगैरे किंवा फ्रूट्स ज्यूस काढू शकतो. ते कॉन्सन्ट्रेट फ्रूट ज्यूस आपल्याला मिळेल. आता यात आपण डायल्यूट म्हणजे पाणी टाकलेलं आहे म्हणून हा डायल्यूट आहे. तर आता यातले सालं जी आहेत ती बाहेर काढलेली आहेत आणि शिकंजी तयार आहे. तर या शिकंजीचे म्हणजे ब्लॅक ग्रेप्सचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत. आणि हा जो चोथा निघालेला आहे म्हणजे जी सालं निघालेली आहेत त्या सालांमध्ये पण खूप सारं विटॅमिन्स, मिनरल्स आहेत. म्हणून ही द्राक्षे आपण अशीच खाल्ली ना तर खूपच फायदेशीर असतात. पण शिकंजी पण खूपच टेस्टी आणि छान लागते. तर बघूया काळ्या द्राक्षाचे आरोग्यदायी फायदे. काळ्या द्राक्षांचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत. काळ्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट असतं जे रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतं. काळ्या द्राक्षाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. परंतु ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचं सेवन करावं. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखते, तसेच दृष्टी सुधारण्यासही फायदा होतो. काळ्या द्राक्षांमध्ये खूप सारं फायबर असतं आणि नैसर्गिक साखर असतं, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. काळ्या द्राक्षांमधील अँटीऑक्सिडंट कर्करोगांच्या पेशींची वाढ आणि प्रसार रोखण्यास मदत करतात. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी त्वचेला टवटवीत ठेवतो आणि केस गळती कमी करण्यास मदत होते. हो, हे फळं, ही भाज्या यांच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतं, नॅचरल विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच चांगले असतात, विशेषतः त्वचेसाठी.
हा काळ्या द्राक्षाचा ज्यूस मी आठवड्याभर पिते आणि याचा रिझल्ट म्हणजे असा आहे की आपली त्वचा खूपच टवटवीत दिसते. जनरली मी कधीच पार्लरमध्ये जास्त पैसे वगैरे खर्च करत नाही. माझं मंथली ₹60 वगैरेच मी खर्च करत असते, कारण मला असं वाटते आपली इंटरनल ब्युटी जर चांगली असेल, म्हणजे आपलं इंटरनल शरीर चांगलं असेल तर तेच आपलं बाहेर दिसणार असतं. म्हणून मी जास्त करून फ्रूट ज्यूस, व्हेजिटेबल ज्यूस यांच्यावरच भर देते. आणि हे आत्ता नाही बरं का, मी पहिल्यापासूनच असंच वापरते. आणि जेव्हापासून नॅचरोपॅथी हे माझ्या जीवनात आलं आहे तेव्हापासून माझ्यासाठी फ्रूट्स, व्हेजिटेबल हे खूपच इम्पॉर्टंट आहेत. असे हे काळ्या द्राक्षाचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत. जोपर्यंत काळे द्राक्ष किंवा द्राक्ष मार्केटमध्ये अवेलेबल आहे, सीझन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण ते खाऊ शकतो. पण जेव्हा सीझन नसतो तेव्हा काळ्या मनुका हे आपल्याला अवेलेबल असतातच. मग त्या काळ्या मनुका रात्री भिजत ठेवायच्या आणि सकाळी खायच्या. त्याचंही खूप सारे फायदे, म्हणजे मी तुम्हाला आता फायदे सांगितलेत तसेच फायदे आपल्याला त्या खाल्लं तरीही मिळू शकतात. तेही पचनासाठी खूपच चांगले असतात आणि त्वचेसाठी पण चांगले असतात. कशी वाटली तुम्हाला काळ्या द्राक्षांची शिकंजीची रेसिपी आणि मी सांगितलेल्या काळ्या द्राक्षांचे आरोग्यदायी फायदे? असेच वेगवेगळ्या रेसिपीज आणि वेगवेगळे आरोग्यदायी फायदे तुम्हाला या चॅनलवरती नक्की मिळत राहतील. म्हणून बघत राहा नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपीज आणि इतरांनाही सांगा. थँक्यू.